चला टॉस संपूर्ण करत आहोत. आता दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन झालेले आहेत. समस्त ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जय हनुमान चषक मड या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. चार ओव्हरची मॅच, दोन्ही टीमचा कॅप्टन याची नोंद घ्या. स्पर्धेची फॉर्मॅलिटी सामना सुरू होण्या अगोदर कंप्लीट करून घेणं देखील गरजेचं आहे. आम्ही सायले क्रिकेट संघानं टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि बॅटिंगसाठी डोंबेरेवाडी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. 4 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. क्रिकेटचे हे द्वंद्व युद्ध. स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या अशी आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आहे. त्याच्यामुळे सामना सुरू होण्या अगोदर फॉर्मॅलिटी आहे ती आपण कंप्लीट करून घ्या. नंदू पारदी सरचे स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. साहेबांचं स्वागत होते. नंदू पारदी ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये साईड चालू आहे त्यांची, ते बॅक साईडला आलेले आहेत. मॅच असून सुद्धा ते खेळायला जात नाही कारण पैसा महत्वाचा आहे. आता आमची जिरली, खास करून यंदा गाडी पासिंग होणार आहे त्यांची. त्याच्यासाठी भरपूर मेहनत सुरू आहे की पैसा जमा करायला घेतलेला आहे.
क्रिकेट संघाच्या माध्यमातून समाधान त्याच्या साथीला तुषार ही सलामीची जोडी मैदानात आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच, नॉकआउटची क्रीडा स्पर्धा, महत्वाची ही स्पर्धा तुम्ही आम्ही पाहता एन्जॉय करताय. पण पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसामध्ये सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, सगळ्या खेळाडूंचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ते स्वागत आहे. पहिल्या दिवसामध्ये सहारा पारदवाडी हा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये सूर्य लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर हा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला. आज आपला तिसरा संघ दाखल होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा 8 दिग्गज संघ जे आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज एक साठी आपण पाहताय गोलंदाजी मार्क होते हर्ष तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बाबर त्याचं षटक आहे, जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि स्ट्राईक एंडवरती एडिटर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत असतो नेहमी तुषार बेंगाळ यावेळेस स्ट्राईक एंडवरती आहे. बाबर त्याचं षटक आहे. आजच्या दिवसामधली पहिली मॅच जी आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल पंच सज्ज होत आहे, त्यांचे टेक्निकल टीम देखील सज्ज होते. मॅच सुरू होते. पहिला बॉल हर्ष त्याच्या समोर फुलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तुषार. पहिला चेंडू घेऊन तयार आहे. डाबल होते सुरुवात, आजच्या दिवसाला होते सुरुवात. पहिला बॉल, यावेळेस फटका तिथे जबरदस्त आणि यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 4 धाब्यांसाठी आहे तो आहे खडखडीत चौका. पाहिलेला आहे. यावेळी देखील स्कोर लेग मध्ये फटका. तुषार बेंगाळ जसा पास झाला तसा राज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण झाला. राज्य गाजवतो आहे सध्याच्या स्थितीला. षटका, कमालीची बॅटिंग अगदी आपण पाहिलेला आहे की तुषार बेंगाळ बाद झालाय. धावफलक थोडासा थांबला जाईल का, परंतु नाही आहे. कारण तिथे राज खंडवी जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर आक्रमण करत असताना आपण पाहिलेला आहे. 18 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना डोंबेरेवाडी क्रिकेट संघाच्या धावफलकावरती आपण पाहिलेले आहे. 18 धावा, एक कमालीचा एक तुषारच्या बॅटमधला पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर गोलंदाजाच्या माध्यमातून व्हाईट चेंडू हाताळला, त्याच्यानंतर सिंगल आली. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला आणि चौथ्या बॉलवरती विकेट आली. आणि उर्वरित 2 चेंडू जे राहिले त्या 2 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय की यावेळेस 2 साठी रोहित आलेला आहे. रोहितच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. पॉवर प्लेचं षटक होतं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या ही 18 या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलेली आहे. आणि आता रोहित संघातील एक उभारता सितारा आहे. आता त्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चित ती जबाबदारी त्याला पेलणं देखील फार महत्त्वाचं ठरणार आहे. जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर मग मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे आणि समाधानाला चांगली बॅटिंग देखील करणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील हो चांगला फटका. शतरक्षक पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. एका धाबेने 19 धाबा सध्याच्या स्थितीला आपण या धावफलकावरती पाहताय. समस्त ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जय हनुमान चषक मड या स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा जो आपण पाहताय आणि या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये चाललेले हे क्रिकेटचं धोंदो युद्ध. कारण दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आज एकापेक्षा एक सरस अशी कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. विजय फार महत्वाचा आहे.
और रोहित तयार होईल पुन्हा एकदा. ओहो फटका इथे भरपूर उंच आहे. आता उंची भरपूर आणि मला वाटतं लांबी देखील. चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 6 धावांसाठी षटकार. राज असो या समाधान असो, आक्रमण सुरू आहे. कुठलाच बॉल वरती पहा थांबण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण त्यांना माहित आहे धावसंख्या आम्हाला बनवायची आहेत आणि ती धावसंख्या बनवायची कशी. आता संघाची धावसंख्या ही 25 धावा. यावेळेस देखील हो शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याला देखील बीट केलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा डिफाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय चेंडू. 4 धावांसाठी राज खंडवी. आज मॅच मध्ये इम्प्रेस करणारी बॅटिंग जी आपण पाहिलेली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या चौकाराच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या आहे ती धावसंख्या आपण पाहताय की 29 धावा. 29 धावा धावफलकावरती आपण पाहताय. रोहित वरती आक्रमण केलेलं आहे. रोहितच्या पहिल्या बॉलचा समाधान न केला, पण त्याच्यानंतर पहा दुसरा बॉल राज खंडवी स्ट्राईक एंड वर त्याला अगदी लॉंगांच्या दिशेनं चुडला सीमारेषा बाहेर पाठवलं 6 धावांसाठी. त्याच्यानंतर हा चौकार आपण पाहिला. आता येणारा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, कोदून काढण्याचा प्रयत्न हलक्या हातानं. एक सिंगल इथे बनलेली आहे आणि एकच सिंगल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. एखादा मोठा फटका आला तर चांगला चेंडू आला तर त्याच्यावरती प्रयत्न केले जात आहेत. अवघड चेंडू आला तर त्याचा सन्मान देऊन तिथे सिंगलनं धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जातं. आणि पुन्हा एकदा एक सिंगल येईल आणि संघाची धावसंख्या आता 30 धावा डोंबिरेवाडी क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. मोहन बेंगाळ आपल्याला विनंती आहे की आपण स्क्वेअर लेगच्या दिशेनं जायचं आहे. 0-0 ची धावगती सध्याच्या स्थितीला मेंटेन केलेली आहे. प्रत्येक टीमला हीच नियमावली फॉलो आहे. आपल्याला पाणी घेऊन जायचं असेल तर आपण 2 षटक झाल्यानंतर आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकता. त्याच्या अगोदर आपण जाऊ शकत नाहीये. त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीची मागणी जर करायची असेल तर ती पंचांपर्यंत सूचना देणं गरजेचं राहील. हर्ष पानसरे, हर्ष नंबर 2 यावेळेस आलेला आहे. राज खंडवी समोर खऱ्या अर्थाने सध्याच्या स्थितीला 32 धावफलकावरती 2 विकेट. ज्या पहिला चेंडू तर टाट आपण पाहिलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओहो कडक शॉट आहे, कडक पे धडक. काय टायमिंग दिलं होतं, परफेक्टली टायमिंग दिलं. चेंडूला जवळ येऊन दिला आणि त्याच्यानंतर त्याला दिशा दिली. फक्त ताकदीपेक्षा युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. खऱ्या अर्थाने राजच्या माध्यमातून सराव किती होतो हे माहित नाही, पण तू रोज मैदानावरती असतो हे मात्र कायम. कारण अनेक स्पर्धांमध्ये कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्याला पाहतोय. म्हणजे प्रत्येक मैदानावरती प्रत्येक खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय हा अंदाज त्याला आला असेल. आणि निश्चित जय मेंगाळ पारदवाडीचा जावई लेग साइडला जायचं आहे. जाऊया. ओहो समोर पुन्हा एकदा पंच केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेऊन 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचला. आज राज खंडवीने इम्प्रेस केलेला आहे सगळ्यांना.
कारण काय बॅटिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. कसाही चेंडू हाताळला तरी त्याला मैदानाच्या चारही साईडनं खेळण्याची क्षमता आहे त्याची आणि ती आज मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. संघाची धावसंख्या मात्र प्रचंड वेगाने आपल्याला पुढे जाईल. 42 धावा, कमालीची बॅटिंग. 42 धावा, षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. याही वेळेस पटकन राजकडे ऑन फायर, अजून एक मोठा ब्लास्ट, बिग बिग हँडसम षटकार. जबरदस्त फटका जो आपण पाहिलेला आहे, आक्रमण केलेला आहे. राज खंडवीचा विचार जर केला तर राज खंडवी 9 चेंडू 37 वरती आक्रमण स्वरूपाची बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग, 48 धावा संघाच्या आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. गोलंदाजा समोर प्रत्येक चेंडूवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही कुठून कुठे हवा काढतो असे खऱ्या अर्थाने सांगतोय गोलंदाजाला. याही वेळेस फटका, ओहो काय फटके बाजी सुरू आहे. राज खंडवी जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग सुरू आहे. कुठलाही पद्धतीनं पहा गोलंदाजा समोर नमत नाही, कारण 43 वरती 10 चेंडू मध्ये बॅटिंग करतोय. 7 धाबेपासून लांब आहे अर्धशतकीय पारी खेळण्यासाठी. 54 धावा संघाच्या आहेत. यावेळेस हो पुन्हा एकदा उंची भरपूर आहे. आता शतरक्षक दूरवर आहे, उंची भरपूर आणि तिथे फलंदाज यावेळेस बाद आहे, विकेट. परंतु राज खंडवीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण डावाला जशी पहिली विकेट गमवावी लागली संघाला, तिथून सुरुवात केली आणि त्या सुरुवातीनंतर त्यानं थांबायचं नाव घेतलं नाहीये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 54 धावा. 54 धावा धावफलकावरती आपण पाहताय आणि यावेळेस नवीन फलंदाज मनोज नॉनस्ट्राइक एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. यावेळेस मनीष आलेला आहे. शेवटचं षटक आहे, अंतिमचं षटक. या षटकासाठी मनीष आमंत्रित केलेला आहे. आता मनीष कशा पद्धतीनं या मॅच मध्ये धावफलक वेगानं पुढे गेलेला आहे. 54 या धावसंख्येवरती त्या धावफलकाला थांबवणार का, कारण गणेश देखील 2 ते 3 चेंडू खेळलेले आहेत. हो कोलवटाप्याचा चेंडू होता. स्कोर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न वेगानं थ्रो देखील केला जातो. एक सिंगल आणि या एका सिंगल वरती समाधान मानत असताना 55 धावा धावफलकावरती आपण पाहताय. मनोज यावेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील नेहमी आपण पाहायचो. ओरम क्रिकेट असेल, अंडरम क्रिकेट असेल. यावेळेस देखील चांगला फटका, शतरक्षक दूरवर आहे. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. दुसरी साठी निघालेत आणि तिथे 2 धावा. गुड रनिंग. तिसरी साठी कॉलिंग सुरू होतं, परंतु नाकारलेला आहे 2 धावा. आणि निश्चित या 2 धाबेनं पुन्हा एकदा धावसंख्या ही पुढे जाईल. धावसंख्येवरती जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 57 धावा या धावफलकावरती आहे. चांगली बॅटिंग. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. वेग बनणार, टप्पा अचूक होता. पहा ज्या वेळेस विकेट किपर हातामध्ये चेंडू गॅदर करेल, पहिल्या प्रयत्नाला त्याचं जर का चेंडू हातामध्ये गॅदर झाला तर तुम्हाला स्ट्राईक चेंज करता येणार नाहीये, विकेटही मिळणार नाही आणि धावही मिळणार नाही. स्पर्धेची नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. 3 चेंडू बाकी आणि यावेळेस हो फटका हवेत आहे. उंची भरपूर आहे. शेवटचा क्षण आला इथे. मला वाटतं या बॉल वरती 2 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 59 धावा धावफलकावरती आहेत. पायामध्ये चेंडू हाताळला होता. इथे धावाची संधी असेल आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद.
59 धावा. ओमकार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. खऱ्या अर्थानं आपण पाहताय, मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक एंड मध्ये यावेळेस गणेश मेंगाळ, नॉन स्ट्राईक एंड मध्ये ओमकार मेंगाळ. दोन भाऊ पुन्हा एकदा आपण पाहताय खऱ्या अर्थाने आज संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. गणेश शेवटचा बॉल आहे. टार्गेट किती सेट होणार? 59 तर बनलेले आहेत. या बॉलवरती किती धावा बनवून खऱ्या अर्थाने टार्गेट दिलं जाईल ते म्हणजेच आम्ही सायलेकर सायले या टीम समोर तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल मनीष सूर्यराव तयार. यावेळेस हो पुन्हा एकदा शरीराचा मारा. इथे घडलं काय? ओहो, आणि मला वाटतं फुलंदाज धावबाद होतोय. विकेट आलेली आहे. विजयासाठी 60 धावा बनवायच्या आहेत. 15.00 ची धावगती ही मेंटेन करावी लागणार आहे. दुसऱ्या डावामध्ये आम्ही सायलेकर सायले या टीमला नेक्स्ट मॅच हनुमान किसळ आणि संघर्ष बॉईज कपाचीवाडी असा हा सामना होणार आहे. चला टॉस संपूर्ण करून घेणार आहोत. साठ धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या डावामध्ये. पहिलं षटक संपल्यानंतर खऱ्या अर्थाने पेनल्टीच्या 2 धावा त्या पहिल्या षटकानंतर आम्ही सायलेकर सायले टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. सलामीची जोडी पहा. 60 धाव्यांचं लक्ष आणि या 60 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनिल आणि हर्षी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल.
तर गोलंदाज तुषार जो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज क्रमांक 1 तुषार आलेला आहे. स्ट्राइक एंड मध्ये आपण हर्ष या फलंदाजाला पाहताय. क्षमता भरपूर आहे. आमने सायलेकर सायले टीम कडे देखील, त्यामुळे या मॅच मध्ये धावसंख्या जे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. कशा पद्धतीने चेस केले जातील. संघर्ष बॉयज कपाचवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. पहिलाच बॉल पहा. पहिलाच बॉल आपण पाहिला आणि पहिल्याच बॉल मध्ये टप्पा पडल्यानंतर समजला नाही फलंदाजाला टाट चेंडू. प्रत्येक टीमला एक एक डीआरएस आहे. तो डीआरएस जर आपण गमावला तर डीआरएस मिळणार नाही, परंतु आवश्यकतेनुसार आपण त्या डीआरएसचा योग्य तो वापर करू शकता. जर आपला यशस्वीपणे जर तो डीआरएस झाला तर मग मात्र तुम्हाला तो डीआरएस जोपर्यंत तुमचा यशस्वी होत राहील तोपर्यंत तुम्हाला डीआरएस तुमच्याकडे अवेलेबल राहील. परंतु लॉस जर केला तर मग मात्र मिळणार नाही. पंचर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस पंच मात्र घेऊ शकतील. बॅक टू द बॉलर फटका. क्षेत्ररक्षक आहे थोडस फंबल. चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे पोहोचलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. टिक फॉर टेकचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. जसं तसं उत्तर. दत्ता आंबवणे ज्यांना आपण पाहताय स्पेशलिस्ट अंडा पाव ऑमलेट पावचे होलसेल व्यापारी आहेत. आफ्रिकेवरून कोंबडी आणलेले आहेत त्यांनी खास करून. कदाचित आस्वाद घ्यायचा असेल तर आपण जाऊ शकता, कारण सकाळपासून दुपारपर्यंत पैसा कमावला की दुपारनंतर डायरेक्ट 5,000चा पारितोषिक लागतं त्यांचं. नशीब एवढं भारी आहेत की त्यांचं बक्षीस जात नाही, ते एक चांगले आहेत. चला, आणि इथे टाकलेला हा चेंडू लाईन खराब आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. आज प्रभाकर वाक आहे म्हणजे कदाचित पारितोषिक लागणार नाही, कारण 2 वेळा त्याला शेंडी फोडून बक्षीस नेलेलं आहे त्यानं. राजा उघड्याला देखील 2 वेळा 2222 रुपयाला लॉस केलेला आहे प्रभाकरने याच मैदानावरती. ओहो, फटका चांगला आहे. याही वेळेस गॅप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 4 धाबा. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल 9 धाबा धावफलकावरती. पहिला चेंडू चांगला राहिला. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं, चौकार पाठवला. त्याच्यानंतर वाईट चेंडू आला. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हर्ष जबरदस्त बॅटिंग. त्याला माहित आहे धावसंख्या भरपूर आहे आणि ती धावसंख्या जर बनवायची असेल तर मोठाले फटके येणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं बॅटिंग हे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. मी सायलेकर सायले टीमच्या माध्यमातून हर्ष यावेळेस हो चांगला चेंडू आलेला आहे. जबरदस्त चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे, अर्थात डॉट बॉल निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला येताना पाहायला मिळालेला आहे. उर्वरित या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15.00 ची धावगती मेंटेन करायची आहे आम्ही सायलेकर सायले क्रिकेट संघाला, कारण 60 धाब्यांचा पाठलाग जो करायचा आहे. ओहो, याही वेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता तिथे. मनोज डीप मधून आला बॅकअप साठी 1 धाबेवरती. इथे समाधान मानावं लागेल आणि अशा पद्धतीनं एकदा धावफलकावर ऍड होईल आणि संघाची धावसंख्या आहे ती धावसंख्या आता आपण 10 या धावसंख्येवरती पाहताय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खऱ्या अर्थानं बॅटिंग पहिल्या डावामध्ये राज खंडवीची आपण पाहिली. ओहो, कडक शॉट. आता म्हणावं लागेल लक फॅक्टर. कदाचित चेंडू खेळायचा होता गल्लीला, परंतु तो अचानक पोचला दिल्लीला. म्हणजे स्वप्नात आली वाशी पण अचानक सकाळी पाहिली काशी. आणि अगदी आपण पाहिलेलं आहे यावेळेस 4 धावा येथील संघाची धावसंख्या धावफलकावरती
4 धावेने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 14 धावा या धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या 2 धावा ऍड होतील. एकंदरीत आता धावसंख्या आम्ही सायलेकर संघाची 16 आपल्याला पाहायला मिळेल. 14 झाल्या होत्या, 2 धावा 12च्या ऍड होतील. 16 धावा आता धावफलकावरती आहेत. 15.00 ची धावगती मेंटेन करायची होती आणि 16 धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. अजून 3 षटकांचा खेळ हा बाकी आहे. 5 रुपयाचं षटक होतं, महत्वाचं षटक होतं. टॉप ऑर्डरची गोलंदाजी तुषार मेंगालच्या अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली आणि इथे त्याच गोलंदाजासमोर हर्ष या फलंदाजानं आक्रमण केलेलं आणि यावेळेस ओम आलेला आहे. षटक क्रमांक मैदान 7 मध्ये 2 साडी. ओमच्या हातामध्ये जबाबदारी दिलेली आहे. खास करून संघामध्ये महत्वाचा ऑलराऊंडर म्हणून दिनेश कडे देखील पाहिलं जायचं, परंतु दिनेश इंजर्ड असल्यामुळे मैदानाच्या बाहेर त्याला राहावं लागलेलं आहे. थोडीशी चर्चा 2 फलंदाजांच्या माध्यमातून सुरू आहे की तू कशा पद्धतीने डाबाला कलाटणी देशील, तू कशा पद्धतीने संध्याकाळी कुठे हळदीला जाशील, अशी काय चर्चा असेल तर माहित नाहीये. रात्री दत्ता आंबवणे जत्रा सुरू होती सावरण्याला, परंतु 4 वाजेपर्यंत त्याचा स्वतःचा तमाशा इथे सुरू होता. तो झोपला नाही, गावाला झोपून दिलं नाही. चला 16 धावा धावफलकावरती आहेत. ओम तयार आहे आणि स्ट्राईक एंड मध्ये आपल्याला पुन्हा एकदा हर्ष. ओहो, चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र हर्षला थांबवलेला आहे. कारण पहिला चेंडू हर्ष तुषारचं देखील डॉट खेळला होता आणि त्याच्यानंतर हर्ष या फलंदाजानं आक्रमण करायला सुरुवात केली. आता ओमच्या षटकाचा पहिला बॉल देखील आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे डॉट. अजूनही 5 चेंडू आहेत ओमच्या या षटकामधील. ओम तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस लाईन सेट केलेली आहे. पंचांनी यावेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही हा चेंडू खराब हाताळलेला आहे. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही हाताळताय त्यावेळेस एकदा धावफलकावरती मात्र समोरील संघाला मिळते, म्हणजे कष्ट करायचे आपण मोबदला मात्र समोरील टीमला म्हणजे खायला मिळते. भाकरी तर कहाला करायची साखरी. सेम पोझिशन. 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हो एक खराब चेंडू आला जरूर, परंतु त्याच्यानंतर पहा कंबॅक कसं असावं, कंबॅक कसं करावं हे सांगत असताना ओमनं खऱ्या अर्थाने हा चेंडू डॉट हाताळलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जहाळमान चषक मड या स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक होता किरण बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. एक सिंगल वेगानं बनली. दुसरी साडी चेंडू उशिरानं पोहोचला आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. आता धावसंख्या आहे ती मला वाटतं 19 धावा आम्ही सायलेकर सायले या टीमच्या खात्यामध्ये आहे. 19 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, 14 लागल्या होत्या, 2 धावा पेनल्टीच्या अशा 16 होत्या. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा घेतलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस देखील हो समोर पटका मिड ऑफला कुणीच नाही. लॉंग ऑफ डीप मध्ये गुरु आलाय बॉल पर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एका सिंगलनं काही फारसं फरक पडणार नाही, परंतु आम्ही सायलेकर सायले संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर कमीत कमी दुहेरी तिहेरी धावा किंवा चौकार षटकार येणं गरजेचं राहणार आहे. कारण धावफलकच तुम्हाला त्या पद्धतीनं पुढे घेऊन जायचं आहे. 60 धाव्यांचा पाठलाग जर करायचा आहे 4 बॉल मध्ये 24 चेंडू मध्ये, तर मग मात्र तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं हर्षनं बॅटिंग केली होती त्याच पद्धतीनं बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे. आणि इथे टाकलेला हाई चेंडू डॉट आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. मला वाटतं शेवटचा बॉल बाकी राहील. अगदी आपण पाहू शकाल स्पर्धेचे खास करून अगदी महत्वाची साथ आणि मजबूत आधार ज्यांचा आपण पाहतो ते आमचे मदन भाऊ सुरेश यांचं शुभ आगमन होत आहे. हेडशॉट तिथे प्रयत्न राहिले, परंतु तिथे मला वाटतं कुठेतरी शरीराचा भेदक मारा आपण पाहिला. आणि संघाची धावसंख्या 21 धावा. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु 2 षटकामध्ये आक्रमण करणं आम्ही सायलेकर सायले टीमच्या फलंदाजाला गरजेचं राहणार आहे. कारण आता तुम्हाला प्रत्येक बॉलवरती चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे कसा पोहोचला जाईल हे पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. आणि निश्चित त्या पद्धतीनं बॅटिंग होईल का. डोंबिवली क्रिकेट संघ जर आपण पाहत होता बॅटिंग करत होता त्यावेळेस 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले होते, परंतु त्यावेळेस धावसंख्या त्यांची होती 32.
आणि इथे आम्ही सायले संघाचा विचार जर केला तर गडी एकही बाद झाला नाहीये, परंतु धावसंख्या आहे 21. हरकत नाही, अजूनही समीकरण 12 बॉल आणि 39 धाबा. ज्या 12 चेंडूमध्ये 39 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत येणाऱ्या या 2 षटकामध्ये. त्या पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे. 18. गोलंदाज आपलं समाधान आपण पाहताय मित्रांनो. बॅटिंग करत असताना समाधानला आपण पाहिलं असेल, डावखुऱ्या हाताने बॅटिंग करतोय. आता गोलंदाजी मला वाटतं उजव्या हाताने त्याची आपल्याला पाहायला मिळेल, कारण अनेक स्पर्धामध्ये आपण त्यांना पाहत आलेलो आहे. खास करून सचिन वाघची देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी, बॅटिंग डावखुऱ्या हाताची गोलंदाजी उजव्या हाताची. इथे समाधान देखील त्याच पद्धतीने करतोय आणि इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू आहे, कमालीचा चेंडू आपण पाहिलेला आहे. आता 11 चेंडूचा खेळ जो बाकी राहिलाय. अनिल टॉट बॉल खेळतोय, 4 चेंडू खेळलेले आहेत. अनिलचं कॉन्ट्रीब्युशन 4 धाबा. जो आपण सध्या तरी पाहताय की धावफलकावरती खेळतात 21 धाबा. आम्ही सायले टीमचा 12वा खेळाडू खुश आहे. नेमका काय आहे काय माहित नाही. मनमे लड्डू फुटा आणि इथे चेंडू हवे, शतरक्ष बॉल खाली आला, तिथे मात्र चुका, फलंदाज बाद. मनीष यावेळेस मैदानात दाखल. मनीषकडे क्षमता भरपूर आहे. खास करून आता मनीषला कामगिरी करावी लागेल. रुची स्पोर्ट चषकामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये मनीषची जबाबदारी जी आपण पाहिली होती आणि त्या जबाबदारीनं त्याची बॅटिंग देखील पाहिली होती. आता या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने त्याची बॅटिंग पाहायला मिळेल का, तेही पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा समाधान. ओहो, फटका क्लास आहे स्क्वेअर लेग मध्ये. किरण बेंगाल पुन्हा बॉल खाली आलाय. तोच क्षेत्ररक्षक, तोच गोलंदाज त्याच ठिकाणी. हा दुसरा जाईल, फलंदाज फेल. एकवीस धावा फलकावरती आहेत. समाधान 3 चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित बाकी आहे. आज अतुलला आपण पाहताय थोडासा वेगळा कलर आहे इतरांपेक्षा त्याचा. चला मॅच कडे वळूया. यावेळेस हो समोर फटका आणि एकंदरीत आपण पाहताय इथे एक सिंगल घेतलेली आहे. अगदी आपण पाहताय सूरज कापडी सर देखील आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये उपस्थित होत आहेत. खालच्या दिवसामध्ये त्यांचा स्वर्गीय लक्ष्मण 11 दसे ब्लास्टर हा संघ टॉप 5 मध्ये दाखल झालाय. 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. यावेळेस शॉर्ट पिच बॉल, त्याचा पुरेपूर पहा प्रयत्न भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित जर का थोडासा बॅलन्स बिघडला नसता तर मग मात्र 4 धाबा आहेत. बॅलन्स बिघडला नसता तर बहुतेक आपल्याला पाहायला मिळाला असता की फलंदाज कदाचित बादही होऊ शकला असता. 4 आहे सर, 4 धाबा आहेत. चौकार आलाय. अशाच फटक्यांची गरज आहे आम्ही साहिले या टीमला.
धावसंख्या येणं गरजेचं आहे, धावसंख्या बनवावी लागणार आहे. सव्वीस धाबा धावफलकावरती आपण पाहताय. पुढील चेंडू पुढे एकदा, मला वाटतं षटकामध्ये शेवटचा बॉल असेल या ओव्हर मध्ये. ओहो, यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडू होता, गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. मनोज होता त्याला चकबाद चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या आहे, ती धावसंख्या आपण पाहताय 30 धावा, म्हणजे अजूनही 30 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 6 बॉल 30 धावा. मडवाडी चषकामध्ये आपण पाहिला असेल संघर्षमय कपाचवाडी संघ खेळला होता, त्यावेळेस समीर उपस्थित नव्हते, कदाचित त्यावेळेस ते नाईट शो करून आलेले आणि त्याच्यामुळे टीम ज्यावेळेस खेळायला निघाली त्यावेळेस ते घरी पोहोचले होते. आज मात्र खास करून त्यांना 2 दिवस रजा टाकले, 2 दिवस पूर्णपणे त्यांना आपण पाहिलेला फक्त फोकस केलेला मॅच वरती. सचिनला ठाण्याला जायचं होतं, ऑफिस मध्ये थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे तोही मागच्या मॅच मध्ये आला नव्हता, आजही नाही मला वाटतं. शेवटच्या 6 बॉलाला मला वाटतं गणेश मेंगाळ यावेळेस आलेला आहे. डावखुरा दादा फलंदाज आहे, 6 मध्ये 30 बनवायचे आहेत, बनवाव्या लागणार आहेत. हो, फटका चांगला आहे. शतरक्षक रवी बॉल खाली जजमेंट चुकलेली आहे. इथे जीवदान मिळालेलं आहे, परंतु इथे मोठाला फटक्यांची गरज आहे, ते म्हणजेच आम्ही सायले क्रिकेट संघाला 6-35, म्हणजे आता तुम्हाला 5 बॉल वरती 5 षटकार ठोकावे लागतील. कालच्या दिवसामध्ये उत्तम वाघ ज्यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपण पाहिली होती, स्वर्गीय लक्ष्मण 11 दसे ब्लास्टर या संघाच्या माध्यमातून 5 बॉल वरती लागोपाठच्या 5 विकेट त्यांना घेतल्या होत्या. जबरदस्त कामगिरी जी आपण पाहिली होती त्यांची. व्हाईट बॉल आहे, खराब चेंडू. त्याचबरोबर जय बजरंग पाटील 11 महाज हा संघ देखील चांगला खेळत होता. काल आपण पाहिलं असेल पहिल्या डावामध्ये बॅटिंग हवी तशी झाली नाहीये आणि त्यांच्या विरोधात संघ होता तो म्हणजे स्वर्गीय लक्ष्मण 11 दसे ब्लास्टर. त्यांचं कौतुक करावं लागेल, अख्खा सामना 2 चेंडू मध्ये फिनिश केला होता तिथे, आणि ते यावेळेस देखील फलंदाज बाद होते, विकेट आलेली आहे. हर्ष पानसरे यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 12वा खेळाडू हर्ष पेक्षा मोठा दिसतोय, परंतु हर्ष मैदानात आहे, म्हणजे मला वाटतं 12वा खेळाडू अजून अंगणवाडी मधून पुढे पास झाला नाही, त्याच्यामुळे त्यांना पुढचं प्रमोशन दिलं नाही, पण होईल, आपण करून घेऊ सेटिंग लावून ते. अजूनही 4 चेंडूचा खेळ जो बाकी आहे, 32वा धावफलकावरती आपण पाहताय. यावेळेस कडक शॉट, छोटा पॅकेज बडा धमाका, आणि चेंडू मात्र थांबत नाही. बघा, जसं दिसतंय तसं नसतंय, म्हणून जग फसतंय, ते असं असतंय. जबरदस्त पहा, आपण पाहिला कमी वयाचा कमी उंचीचा हर्ष मैदानात दाखल झाला. प्रेशर कशा पद्धतीने आपल्या अंगावरून कमी करायचं या वयामध्ये जो खेळाडू शिकला तो येणारे खऱ्याने जे पर्व आहेत, येणारे जे स्पर्धा आहेत त्या गाजवल्याशिवाय राहू शकत नाही. जबरदस्त फटका आपण हर्ष आपण पाहिलेला आहे. 36 धावात 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, मला वाटतं 24 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी. यावेळेस लाईन खराब आहे, व्हाईट बॉल आहे, चुकीचा जो गणेश मेंगाळ. गोलंदाजी कुठेतरी थोडीशी चुकीची होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जे आपण पाहिलं तुषार मेंगाळनं हाताळलं, त्यामध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या, 2 धावा पेनल्टीच्या 16 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. त्याच्यानंतर पहा ओमनं कमबॅक केला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं समाधान या 6 धावा. बघा, बारीक बारीक फोर पण कसा ठोकून मारताय, रॉक बॅट ठोक, काम कसा चोक. बारीक फोर म्हणजे बारीक नाही बाबा, एकदम ओके आहे. फटका क्लास आहे.
एकंदरीत आपण पाहताय की अजून या षटकामधील मला वाटतं या सामन्यामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43-17 धावांची गरज आहे, परंतु चेंडू फक्त राहिलेले आहेत ते आपल्याकडे दोन बॉल मध्ये 17 बनवणं मित्रांनो थोडंसं कठीण आहे. एकंदरीत चांगला आहे. 1 बाउन्स झालेले आहेत कारण ते सध्या 4.25 फुटाच्या आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना भरपूर 1 बाउन्स होऊ शकतील. परंतु निश्चित चांगली फटकेबाजी. मी तर म्हणेल की हर्ष 3 चेंडू मध्ये 11 म्हणजे चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिलेली आहे. मॅच महत्वाची आहे, परंतु 22च्या Y+4 5 धावा सर आहेत. 5 धाबा आणि 5 धाबे ना आता संघाची धावसंख्या आहे ती 49 धाबा, म्हणजे विजयासाठी आता 11 धावेची गरज आहे. परंतु आता चेंडू 1 राहिलेला आहे. सामना सुरुवातीच्या ओव्हर नंतर कुठेतरी मध्यंतरामध्ये डाव आम्ही सायले टीमचा थोडासा फसला होता. कदाचित त्याच षटकामध्ये सिंगल डबल धावा आल्या असत्या तर आता सामना जिंकता आला असता आणि विकेट आलेली आहे. परंतु प्रयत्न चांगले, खास करून हर्ष ज्याचं कौतुक करेल मी, कारण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, एकही चेंडू डॉट खेळला नाहीये. हार्डलक टीम आम्ही सायले टीम आणि अभिनंदन टीम डोंबेरेवाडी विजय संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक.